चला विनंती असेल मॅच सुरू करायची दोन्ही टीमला विनंती आज 11 मॅच खेळवायच्या 10 मॅच अजूनही बाकी आणि 10:30 वाजलेले आहेत आपण सहकार्य करा दोन्ही बॅटर प्लीज मॅच सुरू करा फील्डिंग टीम ऋषी सर आपणास सुद्धा विनंती आहे मॅच सुरू करायची आहे हा लगेच विनर विनरची मॅच खेळवली जाणार 4 ओव्हरची मॅच असेल चालू सामना झाल्यानंतर लगेच विनर विनरची मॅच खेळवली जाईल चला एका महत्त्वपूर्ण मॅचच्या दिशेने आपण निघालेलो आहोत वाशिक शेख सर आपण देखील दोन्ही अंपायर आपण देखील मनावर घ्या मॅच सुरू करा खेळपट्टीवर पाणी टाकलं गेलेलं आहे पहिला बॉल अतिरिक्त उसळी गेला बॉल यष्टीरक्षक ऋषिकेश जोरे यांच्या हातामध्ये सुरुवात जर पाहिलं तर डॉट बॉलने झालेली आहे खेळपट्टीवर असणारं पाणी बॉलला वेग बॉलला बाउन्स दोन्ही गोष्टी देऊन जात आहे आणि यात देखील काही खेळाडूंनी जबरदस्त कामगिरी कालच्या दिवसामध्ये केलेली आहे परंतु आज काय होते ते आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे पुन्हा एकदा वाशिक आणखीन एक बॉल मागील बॉलची झेरॉक्स कॉपी काढावी की काय अशाच पद्धतीचा बॉल पुन्हा एकदा या ठिकाणी टाकलाय बॅक टू बॅक 2 बॉल आहेत तसेच्या तसे रिझल्टही तसाच आणि इकडे खेळपट्टीवर जे पाणी आहे त्याचा फायदा घेतला जातोय श्रीतेज तसं पाहिलं तर रबर बॉलच्या स्पर्धा कमी खेळते 2022 चे विनर देखील आहेत यावेळेला बॅटची कडा घेत बॉल मात्र पाठीमागे मार्गस्थ होतोय एक धाव तिकडे मिळणार आहे धावसंख्येला सुरुवात झाली आहे 5 षटकांची असणारी लढत आपल्याला पाहायला मिळते दोन्ही टीमचे स्टारकास्ट जर पाहिली तर खूप चांगली आहे दोन्ही टीमने मात्र नामवंत खेळाडूंचा भरणा दोन्ही टीम मध्ये देखील आपल्याला पाहायला मिळतोय पुणे जिल्ह्यातील प्रतिष्ठित खेळाडू दोन्ही टीम मध्ये समाविष्ट होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि आज आपल्याला पाहायचं आहे या मॅच मध्ये डंका कोण पिटणार पुन्हा एकदा तेच शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू यात्रा या ठिकाणी टाकला जातोय वेग घेत असताना यष्टीरक्षक गाठलाय वाशिकने आपल्या उंचीचा पुरेपूर फायदा घेत आहेत खेळपट्टीवर पाणी आहे त्याचाही फायदा घेत आहेत परंतु यातूनही मार्ग बॅटरला काढावा लागेल आणि शेरूकडे ती क्षमता आहे त्यांना ते दाखवावं लागेल यावेळेला फटका खेळलाय पाठीमागच्या बाजूला मार्गस्थ होताना पाहिला मिळेल बॉलने अतिरिक्त उसळी घेतली आणि बॉल सीमारेषेच्या पार जातोय 4 धावा ऋषिकेश जोरे एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला सचिन लालदास तापकीर यांची टीम पाहायला मिळते श्रीतेज 11 4 धावांनी धावसंख्या पुढे जाताना पाहायला मिळते आपल्याला 5 धावा धावफलकावर आहेत श्रीतेज 11 आणि हमराज मृत्युंजय कोथरूड पुणे श्रीतेज 11 चरवली आणि हमराज मृत्युंजय कोथरूड पुणे यांच्यातील मॅच आपल्याला पाहायला मिळते 2 पारंपरिक प्रतिस्पर्धी मजा येते ज्यावेळेला या 2 टीमची मॅच एकमेकांच्या विरोधात असते आणखीन एक बॉल जो मात्र या ठिकाणी वेगात यष्टीरक्षकांकडे जाईल पहिली ओव्हर संपते काय बॉलिंग केली इकडे केवळ 5 धावा पहिली ओव्हर संपल्यानंतर 5 धावा धावफलकावर होताना पाहायला मिळत आहेत अजूनही 4 षटकांचा खेळ बाकी आहे बॉलर्स ने प्लीज सर संतोष गोलंदाजीसाठी त्यांना पाहायला मिळतात आपल्याला संतोष दाभाडे गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत पहिल्या षटकाची सांगता झाली पहिले षटक हमराज मृत्युंजयच्या बाजूने गेलंय परंतु हे चढउतार या संपूर्ण मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतील हंगामातील कदाचित पहिलीच रबर बॉल स्पर्धा खेळते श्रीतेज तर दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळते या हंगामात मृत्युंजयचा परफॉर्मन्स चांगला राहिलाय रबर बॉल मध्ये यावेळेला प्रहार केलाय सिक्सर किंग बॅटिंगला आलाय फटका तर खेळलाय परंतु तिकडे हो कॅच पकडण्याचा प्रयत्न मात्र त्या ठिकाणी असफल ठरतोय एक धाव घेतली दुसऱ्याही धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी होईल
या हंगामात सांगली असेल, कोल्हापूर असेल, राजगुरुनगर असेल, खूप चांगलं रबर बॉलचं क्रिकेट किंवा मुंबईत येऊन सुद्धा रबर बॉलचं क्रिकेट चांगलं खेळलं अमराज मृत्युंजयने. तर दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर खूप जबरदस्त टेनिस बॉल क्रिकेटचा हंगाम राहिला आहे श्रीतेज 11 या टीमचा. मग अगदी महाराष्ट्रातील आणि भारतातील मानाची आनंदवाडी ट्रॉफी देखील जिंकली होती श्रीतेज 11 या टीमने. 2 ने धावसंख्या 7 वर जाताना पाहायला मिळते. खेळपट्टीवर पाणी आहे. खेळपट्टीवरच्या पाण्याचा अंदाज घेऊन तुम्हाला बॅटिंग करायची आहे. संतोष यावेळेला फटका खेळलाय खरा, परंतु पाहूया टायमिंग नाही झालाय. बॉल हवेत आहे. ओ संतोष दाभाडे, माझ्या मते राहुरीचे संतोष दाभाडे असावेत. यस, गतवर्षी घाटकोपरच्या राष्ट्रवादी चषकात देखील या खेळाडूने खूप चांगली कामगिरी केली होती. संतोष दाभाडे, शेरू बॉल पुढे केलाय, परंतु बॉल वेगात निघून गेलाय. टप्पा पडल्यानंतर ही रबर बॉलची खासियत आहे. रबर बॉलचं क्रिकेटच असं आहे, इकडे ताकदीची आवश्यकता नसते, टायमिंगची आवश्यकता असते. शेरू सारख्या फलंदाजाला रोखण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलाय. धावसंख्या जर पाहिली तर 8 वर आहे. पहिल्या मॅच मध्ये जर पाहिलं तर प्रदीप नायनी त्यांच्या संघाने खूप चांगली कामगिरी केली आहे. पुन्हा एकदा संतोष दाभाडे, नगर जिल्ह्यातून हा खेळाडू इकडे खेळण्यासाठी आलेला आहे. रबर बॉल क्रिकेटचं लोन देखील अलीकडे खूप दूरपर्यंत पसरलंय. यावेळेला फुलटॉस बॉल होता, त्याला दिशा दिली. फाईन लेगचं क्षेत्र जे आवडतं क्षेत्र आहे आणि तिकडे जर पाहिलं तर चौकार येताना पाहायला मिळतोय. शेरूच्या बॅट मधून येताना पाहायला मिळतोय हा चौकार. 4 धावांनी धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. जाऊन पोहोचेल ती 12 धावांवरील धावसंख्या जाते. शेरू लोहार आणि अनुराग मोहिते सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने मात्र पाहायला मिळते श्रीतेज 11 या टीमसाठी. बारा धावा धाव फलकावर आहेत. पुन्हा एकदा शेरू, अकोट टप्प्याचा बॉल, त्याला बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता. कव्हर पॉइंटला पुन्हा बॉल वेगात निघून गेलाय आणि निर्धाव चेंडूची सांगता. चालू सामन्यानंतर लगेचच विजयी संघाची मॅच होईल गायत्री 11 या टीम बरोबर. योगेश सरकार 11. अतिरिक्त उसळी या ठिकाणी पाहायला मिळाली. पंचांनी व्हाईट बॉल घोषित केला. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 5 षटकांमध्ये जास्तीत जास्त धावा जमवण्याचा प्रयत्न आहे या ठिकाणी. आझादी चषक आपण पाहतोय. पुण्यामध्ये सगळ्यात जास्त स्पर्धा ज्या मैदानावर होतात त्या मैदानांपैकी एक असणार आहे देहू रोडचं मिलिटरी ग्राउंड. षटकार तसं पाहिलं तर मोठा आहे, परंतु इकडे क्रिकेट खेळायला पाहिला देखील एक वेगळी मजा आहे. आणि आज स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून दरवर्षीप्रमाणे याही वर्षी यंगस्टार दत्तनगर देहू रोड आणि यांच्या माध्यमातून असणारं हे आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. आज खुला गट आहे. अखिल भारतीय स्तरावरील खेळाडू मात्र इकडे येताना आपल्याला पाहायला मिळतील. संतोष दाभाडे यावेळेला केलाय पुल आणि सक्सेसफुल सुद्धा होतोय. थोडासा आखूट टप्प्याचा बॉल लगेच ओळखला, पिक केला बॉल आणि 6 धावांमध्ये स्क्वेअर लेगला पाठवला. स्कोर जर पाहिला तर झालाय 2 ओव्हरचा खेळ.
संपलेला आहे आणि धावसंख्या झाली 19 धावा. या शेवटच्या बॉलवरच्या चौकाराने मॅच मध्ये पुन्हा एकदा जान ओतली आहे. पुन्हा एकदा श्रीतेजला या षटकाराने पुन्हा एकदा मॅच मध्ये आणलेलं आहे आणि धावसंख्या जर पाहिली तर 19 वर झालेली आहे. अजूनही 3 षटकं बाकी आहेत आणि पुन्हा एकदा वाशिक यांनाच आमंत्रित केलं जाते तिसऱ्या षटकासाठी. चला चला मॅच सुरू करा. ओव्हर झाल्यानंतर पाणी मारायचं ही गोष्ट ठीक आहे, परंतु तेही लवकरात लवकर पाणी मारून घ्या. खेळपट्टीवर ओली केली जाते पूर्णपणे खेळपट्टी. 19 धावा धाव फलकावर आहेत. अनुराग यावेळेला फटका तर खेळलाय, स्वतः खेळपट्टीवर पडले आणि बॉलला मैदानाच्या बाहेर पाडलाय. वा अनुराग वा, जबरदस्त स्ट्रोक खेळलाय. सिक्सर किंग म्हटलं जातं या खेळाडूला. एक वेगळी स्ट्रेंथ आहे या खेळाडूची आणि या षटकारानेशी जर पाहिलं तर धावसंख्या जाऊन पोहोचते ती आता 25 धावांवर. सुरुवात थोडीशी संत झाली, परंतु आता लय मध्ये येऊ लागले दोन्ही बॅटर. वाशिक येथेच वाशिक आहे ज्यांनी पहिलं षटक केवळ 5 धावांचं टाकलं होतं आणि या षटकातील पहिल्या बॉलवर षटकार मारलाय. हे चढ उतार आपण सुरुवातीलाच म्हटलं होतं या मॅच मध्ये पाहायला मिळणार आहेत, कारण ज्यावेळेला दोन बलाढ्य टीम एकमेकांच्या विरोधात येतात ना त्यावेळेला या गोष्टी पाहायलाच मिळतात आणि आता या मॅच मध्ये त्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेला ऑप्टमच्या बाहेर बॉल टाकलाय. जसे पहिल्या षटकातील काही बॉल असेच टाकले होते, ऑप्टमच्या थोडंसं बाहेर खेचलं होतं बॅटरला, परंतु ओली विकेट आणि फुटवर्क करायला तेवढं सोपं नसतं ओल्या विकेटवर, कारण ओल्या विकेटवर जर बॉलरने काही जास्त चुका केल्या नाही तर तेवढं बॅटरला सोपं नाहीये. म्हणजे तुम्हाला स्ट्रोक बनवायचे तिकडे सहजासहजी तुम्हाला स्ट्रोक मिळणार नाहीयेत. सचिन लालदास तापकीर यांची टीम पाहायला मिळते श्रीतेज 11. या वेळेला फटका खेळलाय खरा, हवाई हल्ला करण्याचा प्रयत्न, बॉल हवेत आहे, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येत आहेत. कोणी राजू पाटे, राजू पाटे, अमर साठे होते त्या ठिकाणी. आय थिंक मनोज साठे होते. यस यस, अमर साठेंवर देखील आमचं लक्ष आहे आणि कॅच तिकडे पकडली गेली आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जातोय. रोहित खरात जातात बॅटिंग करण्यासाठी. मिस्टर आनंदवाडी पहिला धक्का तर बसलाय. वाशिक पहिल्या बॉलवर षटकार, त्यानंतर एक डॉट बॉल, त्यानंतर विकेट. धावसंख्या 25 आहे. 5 ओव्हरची मॅच. चला घाई करा. रोहित खरात
वेगवान बॉल टाकलाय. पंच जर पाहिलं तर नो बॉल घोषित करतायत. चला मॅच सुरू करा. नो बॉल मात्र या ठिकाणी पंचांनी घोषित केलाय. आणि आता मात्र मुंबई मोठा फटका खेळण्याची फ्री हिट आहे. रोहित खरात या वेळेला वा सहजगत्या या बॉलला स्क्वेअर लेगला खेळलाय. वा रोहितचा क्लास पाहायला मिळतोय. आणि या षटकारा निश्चित धावसंख्या पुढे जात असताना आपला पाहायला मिळते. फ्री हिटचा पुरेपूर फायदा घेतला. धावसंख्या 32 वर पाठवलेली आहे. थोडासा अखूट टप्प्याचा बॉल होता, त्याचा फायदा घेतला. भय नव्हतं कारण फ्री हिट होती आणि 6 धावा वसूल केल्या गेल्या स्क्वेअर लेगच्या दिशेने या बॉलला खेळल्यानंतर. दुसऱ्या फेरीचे सगळे सामने आहेत ते 4 षटकांचेच होणार आहे, त्याची नोंद घ्या. आणि चालू सामन्यानंतर पहिल्या दोन्ही सामन्यातील विजेत्यांचा लगेच सामना होईल, 4 षटकांचा होईल. आणखीन एक बिगिट केलाय तिकडे महेश नानगुडे. हो काय कॅच पकडली महेशने, जबरदस्त अफलातून कॅच त्या ठिकाणी घेतली आहे. आणि आणखीन एक धक्का बसलाय रोहित खरात यांच्या रूपामध्ये श्रीतेज 11ला. अमित तांबे जात आहेत बॅटिंग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये. एक षटकार मारल्यानंतर माघारी परतले. हाही फटका चांगला होता, परंतु तिकडे महेश नानगुडे आले आणि त्यांनी एक चांगली कॅच पकडली आहे. टीमची धावसंख्या जर पाहिली तर 32 आहे. षटक क्रमांक जर पाहिलं तर 3रं मार्गस्थ आहे. पावसाळी क्रिकेट गेल्या काही वर्षात जर पाहिलं तर मुंबईवरून सुरू झालेला पावसाळी क्रिकेटचा प्रवास पुण्यात देखील आलाय. अगदी यावर्षी मालवणपर्यंत आणि विदर्भापर्यंत या पावसाळी क्रिकेटचं लोण पसरलं. यावर्षी कलकत्त्याला सुद्धा काही पावसाळी क्रिकेटच्या स्पर्धा झाल्या. कर्नाटकात देखील काही पावसाळी क्रिकेटच्या स्पर्धा झाल्या. त्यामुळे हे आता रबर बॉलचं पावसाळी क्रिकेट देखील तेवढंच लोकप्रिय होऊ लागलेलं आहे. पूर्वी पावसाळ्याचे 4 महिने मात्र खेळाडूंना आराम असायचा, परंतु आता तोही आराम नाहीये. पावसाळ्यातील हे रबर बॉलचं क्रिकेट आता तेवढंच लोकप्रिय झालंय. या वर्षी जवळपास 14वी की 15वी 1 लाखापेक्षा मोठी टुर्नामेंट आहे आणि येणाऱ्या कालावधीमध्ये अजून 8-9 मोठ्या स्पर्धा होणार आहेत. यावेळेला फटका खेळलाय खरा, बॉल हवेत आहे आणि पकडली गेली कॅच. वाशिकने आणखीन एक विकेट घेतली आहे. अमित तांबे आउट. निहाल तुसामत. श्री अष्टविनायक विजनचा हा स्थानिक खेळाडू चर्चेत आहे. महाराष्ट्राच्या रणजी संघाचे देखील दरवाजे सध्याच्या घडीला ठोठावतोय निहाल तुसामत. आणि घरच्या मैदानात खेळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पाहूया कशा प्रकारचा परफॉर्मन्स त्यांच्याकडून राहील. टेनिस बॉलच्या देखील बऱ्याचशा स्पर्धा त्यांनी गाजवल्यात. जुन्नर प्रीमियर लीग सारखी स्पर्धा जिंकण्याचा मान त्यांनी पटकावलाय आणि बऱ्याचशा प्रीमियर लीग मध्ये देखील आयकॉन म्हणून देखील त्यांना मागणी आपल्याला पाहायला मिळत होती. आणि आता मात्र 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या जर पाहिली तर झालेली आहे ती म्हणजे 32 धावा, 2 षटकं बाकी आहेत.
याच्यापैकी कोणीही घरी कधीही पाणी भरलं नसेल, परंतु खेळपट्टीवर मारण्यासाठी सगळे पाणी भरतायत. येस, जाऊया. स्पर्धेचा नियमच तो आहे, एक ओव्हर झाल्यानंतर तुम्हाला खेळपट्टीवर पाणी मारायचं आहे. शेरू लोहार आणि जोडीला जर पाहिलं तर निहाल तुसामध्ये आहेत. यावेळेला शेरू पुल करतायत. आवाक्यात बॉल होता आणि एकदा का शेरूच्या आवाक्यात बॉल आला तो जातो असाच लांब 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 षटकार. चांगला स्ट्रोक या ठिकाणी खेळलाय. दबाव थोडासा हटवलाय. विकेट जरी 3 मागे परतले असेल, सलामीवीर शेरू मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि त्यांच्या बॅटमधून जर पाहिलं तर 2 चौकार 2 षटकार आलेले आहेत. शेरूने आतापर्यंत जर पाहिलं तर षटकार चौकारांचीच भाषा बोलली आहे. 2 चौकार 2 षटकार त्यांच्या बॅटमधून आलेले आहेत. टीमची धावसंख्या जर पाहिलं तर 38 झालेली आहे. ओव्हर नंबर जर पाहिलं तर या ठिकाणी 4 ला सुरुवात झाली आणि सुरुवात षटकाराने झालेली आहे. आझादी चषक आपण पाहतोय, भारतीय स्वतंत्रता दिन. हो, वेगात बॉल आला आणि कदाचित चेहऱ्यावर आदळलाय. प्रतिस्पर्धी संघातील खेळाडू देखील चौकशी करतायत. शेरू काळजी घ्या, चौकशी करा पहिल्यांदा शेरूची तिकडे. हो, मॅचच्या दरम्यान पाणी नाही टाकायचे, फक्त एकदाच अनुमती आहे. यावेळेला ओ कॅच पकडण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी, डायरेक्ट हिट करण्याचाही प्रयत्न त्या ठिकाणी होता. एक धाव घेतली गेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी होईल का? हो, शेरूने कॉल दिला आणि यस, आणखीन एक धाव या ठिकाणी पूर्ण झालेली आहे. लोकेश आले गोलंदाजीसाठी, खरे डावखुऱ्या त्याचे गोलंदाज आहेत, परंतु इकडे धावा घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. 40 धावा धावफलकावर पूर्ण होत आहेत. 5 ओव्हरमध्ये किती धावा बनवल्या जाणार याच्यावर सगळ्यांची नजर आहे. शेरू पुन्हा एकदा. लोकेश परदेसी डावखुऱ्या त्याचे फिरकी गोलंदाज आहेत. एक पावसाळी क्रिकेट खेळणं देखील तेवढं सोपं नाहीये, कारण प्रतिकूल परिस्थिती असते, खेळपट्टी ओली असते, बॉलरला रनअप घ्यायला देखील सगळं ओलं आहे. यावेळेला पूल करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेला आहे. सीमारेषेवर फिल्डर येतात जरूर, तोपर्यंत एक धाव पूर्ण केली गेलेली आहे. अतिशय तत्परतेने फिल्डर आलेत आणि तोपर्यंत एक धाव पूर्ण केली गेली. धावसंख्या जाऊन पोहोचली 41 धावांवर. ओव्हर नंबर 4 सुरू आहे. हळूहळू संघ लय मध्ये येऊ लागलेला आहे. पावसाळ्याचे 4 महिने देखील आपण या क्रिकेटची वाट पाहत असतो. टेनिस बॉल क्रिकेटचा हंगाम संपल्यानंतर पावसाळा जसा सुरू होतो तसं या पावसाळी क्रिकेटला सुरुवात होते. व्हाईट बॉल घोषित केला जातोय. निहालसाठी टाकला गेलेला हा बॉल व्हाईट बॉल घोषित केला जातोय. समीकरण मात्र बदलताना पाहायला मिळेल. 42 धावा धाव फलकावर. ओव्हर नंबर 4 सुरू आहे. लोकेश परदेसी निहाल तुसामत साठी. यावेळेला दिशा निवडली आहे फाईन लेगची आणि काय जबरदस्त स्ट्रोक खेळलाय तिकडे निहालने. घरचं मैदान आहे आणि घरच्या मैदानात प्रतिस्पर्ध्यांचा समाचार घेत आहेत. येतोय सिक्सर. या 6 धावांनी धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते 48 धावा. हळूहळू मात्र धावसंख्या बनू लागलेली आहे.
चला मॅच सुरू करायची आहे. निहालच्या बॅटमधून आलेल्या षटकार धावसंख्येला एक उंची देऊन गेलाय. 48 धावा धाव फलकावर शेरू आणि निहाल सिटीज 11 चरोलीसाठी. यावेळेला फटका पॉइंटला. वा जबरदस्त. थोडासा आखूड टप्प्याचा बॉल होता. बॅकफुटला गेले, जागा बनवली आणि बॉलला पॉइंटच्या दिशेने 6 धावांसाठी पाठवलंय. धावसंख्या 54 वर पोहोचली. 4 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 54 धावा धाव फलकावर. चला शेवटची ओव्हर घेऊन शुभम शेळके यांना आमंत्रित करण्यात आले. शुभम पाहूयात कशा प्रकारची कामगिरी करतील. युवा खेळाडू आहेत. शिरूर तालुक्यातील रांजणगाव सांडस या गावचे आणि विविध स्पर्धांमध्ये त्यांनी चांगली कामगिरी केलेली आहे. यावेळेला पूल केला जातोय. पाहूया फिल्डर आहेत त्या ठिकाणी राजू पाटे आणि राजू पाटे यांच्या हातच अशा प्रकारे आहेत की बॉल सुद्धा कोमेजून जात असेल. खूप चांगली कॅच पकडली नारायणगाव स्टारने आणि आणखीन एक विकेट आली शेरूच्या रूपात. सुमित पवार येत आहेत. आमदार चषक देऊगाव मध्ये मोटरसायकल बाईक मिळाली होती वराळे संघात खेळत असताना. स्कोर जर पाहिला तर 54 झालाय. शेवटचा षटक 5 बॉल बाकी आहेत. व्हाईट बॉल मात्र या ठिकाणी घोषित केला जातोय. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती 55 धावांवर. चला चला सहकार्य करा. चला मॅच सुरू करा. चला सुमित या स्टान्स घ्या. शुभम पुन्हा एकदा 55 धावा धाव फलकावर आहेत. येणाऱ्या 5 चेंडूमध्ये किती धावा येणार तेच आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. पुन्हा एकदा शुभम शेळके. 2 पारंपरिक प्रतिस्पर्धी, 2 बलाढ्य टीम. पुणे क्रिकेट मधील सध्या नावाजलेल्या 2 संघ. यावेळेला आखूड टप्प्याचा बॉल
सुमितने या बॉलला मात्र लांब लचक पाठवलं 6 धावांसाठी. चुकीला माफी नाहीये. अकूट टप्प्याचा बॉल केला. सुमित हरकत मध्ये आले आणि इकडे त्याच्या बॅट मधून पवार पावर दाखवली गेलेली आहे आणि धावसंख्या जर पाहिली तर आता 61 वर जाते. शेवटची ओव्हर आहे. 4 बॉल अजूनही बाकी आहेत. एकसष्ट धावा धावफलकावर आपला पाहायला मिळत आहेत. एकसष्ट धावा. सुरुवातीला थोडीशी अडकळणारी धावसंख्या आता मात्र चांगल्या ठिकाणी आली आहे. यावेळेला बॅट फिरवली खरी परंतु वाईट बॉल घोषित केला जातोय. धावसंख्या जर पाहिली तर 1 ने पुढे जात असताना आपला पाहायला मिळेल. 62 धावा धावफलकावर षटक क्रमांक 5 वर सुरू असताना आजच्या दिवसातील पहिला सामना या दोन्ही संघांचा पहिल्या फेरीचा सामना आहे. तसं पाहिलं तर या अगोदर योगेश सरकार 11 या संघाने सामना जिंकलाय. यावेळेला फुल केलाय स्क्वेअर लेगला राजू पाटील तिकडे. चांगला थ्रो आणि धावफलक जर पाहिलं तर 63 वर गेलेला आहे. अंतिम षटक आहे. पहिला डाव आझादी चषक हमराज मृत्युंजय पुणे. यावेळेला निहाल साठी हा बॉल जर पाहिलं तर बॉडीच्या दिशेने टाकला. थोडंसं शफल होऊन फाईन लेगला खेळायचं होता. पाहिलं फाईन लेग आतमध्ये त्याचा कदाचित फायदा या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न होता. इकडे थोडीशी रणनीती बदलली जाते. यावेळेला फटका चांगला आलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येत आहेत. चांगली फिल्डिंगही पाहायला मिळाली परंतु तिकडे एकाच धावावर समाधान मानावं लागेल. धावसंख्या 1 ने पुढे जाते. 64 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. डावाचा शेवट कसा होणार पाहिजे. सुमित आणि धावफलक जर पाहिलं तर इकडे षटक संपलं ते मात्र 5वं. 5 ओव्हर संपल्यानंतर धावसंख्या जर पाहिली तर 65 झाली आहे. 65 धावा झाल्यात विजयासाठी. 66 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. 66 धावा करायच्यात हमराज मृत्युंजय टीमला.
चला मॅच सुरू करायची आहे. सलामीची जोडी मैदानात पाठवा. चला चला ओपनर बॅटर पाठवा. चला मॅच सुरू करा. मॅच सुरू करा. चला आज तब्बल 11 मॅचेस खेळवायच्या. दुसरी मॅच सुरू आहे आणि 11 वाजलेले आहेत. चला एक विनंती असेल दोन्ही टीमला, मॅच लवकरात लवकर सुरू करा. चला विनंती आहे मॅच सुरू करा. दोन्ही टीम, दोन्ही अंपायर सर अशा पद्धतीने सुरू राहिलं तर मला वाटतं 7-8 मॅचेस सुद्धा होतील. 11 मॅचेस खेळवायच्या आहेत. दोन्ही टीम एक कळकळीची विनंती आहे, मॅच 10:20 सुरू झाली आहे. एकच डाव झालाय, पाऊण तास झालाय.
चला मॅच सुरू करा. निहाल तुसामत स्ट्राईकवर जर पाहिलं तर वाशिक येत आहेत. नॉन स्ट्राईकला महेश नानगुडे. निहाल तुसामत गोलंदाजीसाठी येत आहेत. 66 धावांचा करायचा आहे पाठलाग निर्धारित 5 ओव्हरमध्ये. 11च्या सरासरीने या धावा बनवाव्या लागतील. मॅचच्या दुसऱ्या डावाला सुरुवात होते. पहिला बॉल चांगला पाहायला मिळाला, परंतु एक धाव घेतली. दुसरीचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेलाय आणि त्या प्रयत्नात धावाच्या रूपात महत्वाची विकेट. महेश नानगुडे माघारी परतताना आपल्याला पाहायला मिळतील. चला खेळाडू बाद आहेत. पार रिव्ह्यू दोन्ही टीमला दिले गेलेले नाहीयेत, परंतु पंचांना वाटलं तर एखादा असा डिसिजन आहे ज्या डिसिजनला रिव्ह्यू घ्यायचा त्यावेळेला ते घेऊ शकतात. परंतु हा खेळाडूंच्या बोलण्यावरून नाही, पंचांना जर तुम्हाला वाटलं तर त्यावेळेला तो द्या. सॉफ्ट सिग्नल आम्हाला पहिल्यांदा द्या. यावेळेला फटका खेळला करा, पाहूया किती लांब जाईल. फ्लिक केला आणि 6 धावांसाठी मात्र पाठवून देखील दिलं. षटकार खेळला या ठिकाणी वाशिक यांच्या बॅटमधून आला फटका पाहायला मिळत आहेत. महेशच्या बाद झाल्यानंतर वाशिकची देखील जबाबदारी तेवढीच मोठी असणार आहे. निहाल चला मॅच सुरू करा. यावेळेला फटका फसला, बॉल हवेत. यस, आणि आणखीन एक मोठी विकेट आली आहे. निहालने मात्र वाशिक शेख यांची एक मोठी विकेट घेतलेली आहे. जरी या अगोदर मोठा फटका आला परंतु त्यांनाच बाद करण्यात यशस्वी राहिले. महेश नानगुडे पाठोपाठ वाशिक शेख सुद्धा आउट.
विशाल गुंजाळ नवीन बॅटर आलेले आहेत. 66 धावांचा पाठलाग करायचा आणि सध्याच्या घडल्या जर पाहिलं तर टीमची धावसंख्या 7 झाली आहे. पहिली ओव्हर मार्गस्थ आहे. सिते जिले पण एका बाजूला, दुसऱ्या बाजूला हमराज मृत्युंजय यांच्यातील सुरू असणारा हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. ऋषिकेश जोरे एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला सचिन लालदास तापकीर यांची टीम आपल्याला पाहायला मिळते. देहू रोड मध्ये आझादी चषकाच्या मॅच आपण पाहतोय. विशाल गुंजाळ यांना आपण बॅटिंग साठी पाहतोय. या वेळेला आल्या आल्या पहिलाच बॉलवर हिट केलाय. फिल्डर त्या ठिकाणी थोडेसे दूर राहिले आणि या 6 धावांची धावसंख्या 6 ने पुढे जाईल. आल्या आल्या विशाल गुंजाळ एक विशाल काय फटका खेळला षटकार. 13 धावा. पहा धावगती हा प्रॉब्लेम नाहीये. प्रॉब्लेम जर पाहिलं तर विकेट हे असू शकतो कारण 2 विकेट आलेले आहेत. माझ्या मध्ये मॅच बॉल आलाय तो घेऊन चालू करा, सुरू करा प्लीज. इकडे कमबॅक करण्याचा प्रयत्न निहालने केला. 2 विकेट माघारी परतलेल्या. धावसंख्या 13 झालेली आहे. 2 महत्वाचे खेळाडू आउट झालेले आहेत. पुन्हा एकदा निहाल तुसामत विशाल गुंजाळ यांच्यासाठी. यावेळेला पुढे बॉल केला होता. सरळ बॅटने समोर खेळले. लॉंग ऑफच्या दिशेने मात्र बॉल मार्गस्थ होताना पाहिलं मिळेल. धावसंख्येत 1 ने भर. धावसंख्या झाली आहे 14. विकेट गेल्या 2. 67 धावांचा करायचा पाठलाग. म्हणजे अजूनही जर पाहिलं तर मॅच जिंकण्यासाठी 42 धावांची आवश्यकता आहे. 42 धावांची आवश्यकता आहे. 4 ओव्हरचा खेळ बाकी आहे. बावन्न. येस सॉरी, तुमचंही लक्ष आहे का चेक करत होतो. येस 4 ओव्हरमध्ये 52 अजूनही. म्हणजे सरासरी जी आहे ती त्याच पद्धतीने मात्र धावा बनवावे लागतील. काल काही मॅचेस 6 षटकांच्या झाल्या होत्या परंतु आज टीमच लेट आल्या कारणाने 5-5 षटकांपासून सुरुवात करावी लागली. 4 ओव्हरमध्ये 52 अजूनही पाहिजेत मॅच जिंकण्यासाठी. सुधीर येतात गोलंदाजीसाठी. सुधीर साबळे आणखीन एक मिस्टर JPL मालिकावीराचे 2 व्हीलर जिंकणारे ओतूरगावचे खेळाडू गोलंदाजीसाठी येत आहेत. समोर जर पाहिलं तर विशाल गुंजाळ. यावेळेला फुल टॉस. टायमिंग नाही करू शकले. अडपसरचे विशाल गुंजाळ जरूर त्या ठिकाणी आहेत आणि दरम्यानच्या कालावधीमध्ये 2 धावा तिकडे पूर्ण केल्या गेल्या. धावसंख्या 2 ने पुढे जात असताना आपल्या पाहिलं मिळते 16 वर. 5 ओव्हरमध्ये 66 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. आझादी चषक आपण पाहतोय. यंगस्टार क्रिकेट क्लब दत्तनगर देहू रोड आयोजित असणारी स्पर्धा. व्हाईट बॉल मात्र इकडे घोषित केला जातोय. अतिरिक्त उसळी या ठिकाणी पाहायला मिळाली. त्याचं कारण आहे खेळपट्टी ओली आहे आणि धावसंख्या 1 ने पुढे जात असताना पाहायला मिळते या व्हाईट बॉलच्या जोरावर. 17 धावा धावफलकावर आहेत. सुधीर साबळे समोर विशाल गुंजाळ. या दोघांमधील लढत पाहायला मिळते सध्याच्या घडीला. हो हो, इकडे सुधीर साबळे. व्हेरिएशन खूप चांगलं आहे. कधी वेगात, कधी कमी वेगात, कधी बॅक ऑफ द हँड चेंडू देखील खूप चांगल्या पद्धतीने हाताळतात. डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. समीकरण बदलतंय. सुधीर साबळे जबरदस्त गोलंदाजी म्हणावी लागेल. आणखीन एक विकेट माघारी परतायला पाहायला मिळते. विकेट टेकर आहेत सुधीर आणि इकडे विकेट त्यांनी घेतलेली आहे.
चला मॅच सुरू करायची आहे. पुन्हा एकदा विनंती असेल, सुधीर साबळे, आतापर्यंत चांगली कामगिरी सुधीर यांनी केलेली आहे, परंतु राजू पाटे यांच्यासारखा धडाकेबाज बॅटर आता जुन्नर वर्सेस जुन्नर अशी लढत पाहायला मिळेल. जुन्नरच्या नारायणगावचे राजू आहेत, तर दुसऱ्या बाजूला सुधीर साबळे ओतूरचे आहेत. दोघांनी जुन्नर प्रीमियर लीग मध्ये मॅन ऑफ द सिरीज पटकावली आहे. राजू पाटे हो बॅट चिकडा घेत बॉल पाठीमागे स्टंपच्या अगदी बाजूने गेलाय बॉल, परंतु एक धाव नाही थांबू शकले. तिकडे एका धावेने धावसंख्या पुढे जाईल. ओव्हर नंबर 2 सुरू आहे. 18 धावा धावफलकावर. पहिल्या डावात देखील सुरुवात थोडीशी संतत झाली होती, परंतु त्यानंतर शेरू खूप चांगले क्रिकेट खेळले. त्यानंतर जर पाहिलं तर काही चांगले स्ट्रोक निहाल तुसामत कडून देखील येताना पाहायला मिळाले होते. अनुरागने काही चांगले फटके खेळले. आकाश काळे बॅटिंग साठी येत आहेत. ओ हो वेग भन्नाट, बॅकफुटला गेले, खेळण्याचा प्रयत्न, परंतु विकेट ओली आहे. बॉल अगदी प्रचंड वेगात निघून गेलाय यष्टिरक्षकांकडे. डॉट बॉल. श्रीतेज 11 विरुद्ध हमराज मृत्युंजय. नो बॉल मात्र या ठिकाणी घोषित केला जातोय. नो बॉल. या 2 धावांनी धावसंख्या पुन्हा पुढे जाईल. एक्स्ट्रा रन ही समस्या असू शकते. राजू पाटे आकाश काळे अमराज मृत्युंजयचा डाव सावरण्याचा प्रयत्न करतायत. प्रतिष्ठेची मॅच आहे. आजचा दिवस, आजचा स्वातंत्र्य दिन कोण विजयाने साजरा करणार आणि कोणती टीम लखपती होऊन साजरा करणार, कारण 1 लाखाचा पुरस्कार देखील मिळणार आहे आझादी चषकात. यावेळेला समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न जरूर त्या ठिकाणी केला गेलेला आहे. बॉल अडवण्याचा प्रयत्न, पहिल्या प्रयत्नात बॉल हातातून निसटला आणि तिकडे जर पाहिलं तर 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. धावसंख्या 2 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते 22. मागील षटकाच्या तुलनेत हे षटक चांगलं राहिलं. केवळ 8 धावा सुधीर साबळेने खर्च केल्या आणि 22 धावा धावफलकावर आहेत. अठरा बॉल 44. फुलटॉस, खरा बॉल होता. आकाश काळेने बॉलला आकाश दाखवलं. खूप लांब लचक पाठवलं या बॉलला. 6 धावांसाठी. चुकीला माफी नाहीये. षटकाची सुरुवात मात्र षटकाराने होते आणि पंचांनी घोषित केलाय षटकार आणि नो बॉल सुद्धा. फ्री हिटचा सामना करावा लागेल. इकडे आकाश काळे केएसके साठी देखील चांगलं क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. ओ हो इकडे फ्री हिटचा बॉल मात्र जाऊ दिलाय.
केवळ ढकलण्याचा प्रयत्न या ठिकाणी राहिला, परंतु बॉल वेगात आहे आणि खेळपट्टी बाकीचं काम करते, कारण ती ओली आहे खेळपट्टी आणि त्यामुळे अशा प्रकारचे स्ट्रोक खेळणं सोपं नाहीये. चढ उतार याही मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे चांगल्यापैकी, कारण दोन बलाढ्य संघांमधील लढत आहे, दोन पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमधील लढत आहे. 29 धावा आहेत. ओ काय स्ट्रोक खेळलाय, जबरदस्त. एका हाताने झटका दिला आणि बॉलला मात्र फाईन पाठवलंय. थोड्याफार प्रमाणात सूर्यकुमार यादवची सुद्धा या ठिकाणी आठवण येताना पाहायला मिळाली आकाश काळे यांच्याकडून. सोळा बॉल 31. मॅच संपलेली नाहीये, मॅच ऑन आहे. या षटकाराने आकाश काळेने पुन्हा एकदा प्रभावित केलंय. चला मॅच सुरू करा. थोडंसं मार्गदर्शन सुरू करतायत त्या ठिकाणी निहालला. काय लढत रंगली आहे, कारण दोन्ही संघ बलाढ्य आहेत आणि त्यांच्यामधील बलाढ्य अशी लढत. हेच पाहायला मिळत आहे. कधी बॅटर कधी बॉलर. एक सिक्सर येतोय, त्यानंतर एक डॉट बॉल येतोय. धाव फलक जर पाहिला तर तिरावलेला आहे तो 35 धावांवर. अजून 31. 15 बॉल मध्ये 35 झालेत, 15 बॉल मध्ये 31 करायचेत, परंतु हे 15 बॉल खूप निर्णायक असणार आहेत. महेश नांदगुडे आणि वाशिक शेख यांच्या माघारी परतल्यानंतर डावाची सूत्र आकाश काळेने हातात घेतलीत आतापर्यंत. यावेळेला परकट करतायत, बॉल थडम्याच्या दिशेने तिकडे रोहन करत आहेत. एका धावेने धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. अजूनही 30 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी आहे. 14 बॉल 30. चार चेंडूंचा खेळ झालाय. निहाल तू सामंत. चला दोन बलाढ्य प्रतिस्पर्धी, त्यांच्यातील बलाढ्य अशी मॅच आझादी चषकामध्ये आपण पाहतोय. निहाल. यावेळेला राजू पाटे. फटका फसलाय, बॉल हवेत आहे, फिल्डर नाही आहेत, नोमान्स क्षेत्रात चेंडू पडतोय. 2 धावांनी धावसंख्या मात्र या ठिकाणी आपल्याला पुढे जात असताना पाहायला मिळेल. 38 धावा धावफलकावर झालेल्या आहेत, म्हणजे 28 धावांची आवश्यकता अजूनही आहे. बरोबर ना. 13 बॉल 28. 13 बॉल 28.
चला गेली. हो हो निहालने मात्र या ठिकाणी खूप चांगला चेंडू टाकलाय. मॅच गेली शेवटच्या 2 ओव्हरमध्ये. पहिल्या 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या जर पाहिली तर झाली 38. 2 ओव्हर बाकी आहेत. 28 धावांची आवश्यकता. 12 बॉल 28. एक जबरदस्त संघर्ष. हा पाणी आताच टाकून घ्या. बरोबर आहे ना. सगळं झालं की मग परत नंतर पाणी टाकायला जाणार. चला मॅच चालू करा हो. आयोजक कुछ बोल ही नहीं रहा है तो क्या बोलेगा. अंपायर क्या करेगा. ऑर्गेनाइजर बोलना होता है. सर चला आता चला धन्यवाद. चला मॅच सुरू करा. चला 12-28. चला चला शेरू. चला 12 बॉल 28. रोहन खरात नन्ना मुन्ना जादूगर गोलंदाजीसाठी आलाय. आकाश आणि राजू पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. पाहूया प्रचंड वेगातील बॉल पाहायला मिळाला. पहिला बॉल डॉट. यस MPL खेळत असताना पहिल्याच मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच घेत असताना सिलेक्टर्सला नक्की स्वतःकडे लक्ष द्यायला लावलं होतं याच खेळाडूने. यावेळेला उसळता बॉल पाठीमागे जाईल आणि तिकडे निहाल तुसामध्ये आहेत.
विकेट येताना पाहायला मिळेल आकाश काळेची. 10 बॉल 28. शुभम शेख आलेले आहेत. मॅच नाही संपली आहे. चुरस मात्र कायम आहे. रोहन खरात पहिले 2 बॉल मात्र चांगले टाकलेत. शुभमलाही प्रयत्न करावे लागतील. 10 बॉल मध्ये 28 धावांची आवश्यकता अजूनही. यावेळेला फटका समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेलेला आहे. रोहित खरात आलेत. तोपर्यंत जर पाहिलं तर एक धाव मिळेल. 27 9 27 9 बॉल 27. राजू पाटे हे ते नाव आहे शेवटच्या क्षणापर्यंत झुंज देणारे. रोहन खरात आणखीन एक चांगला बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. आता जर पाहिलं तर बॉल बाकी आहेत 8 आणि धावा करायच्या आहेत त्या 27. म्हणजे या 2 बॉलवर एक मोठा फटका आवश्यक आहे. रोहन खरात नन्ना मुन्ना जादूगर. यावेळेला फटका चांगला पाहायला मिळतोय. लॉंग ऑफचे फिल्डर त्या ठिकाणी येतात. एक धाव तिकडे मिळेल. 26 पाहिजे. 7 बॉल मध्ये 26. योगेश सरकार टीमचे कॅप्टन डॉन टॉस करण्यासाठी त्वरित या ठिकाणी या. डॉन 4 ओव्हरची मॅच असेल. आणि इकडे रोहन खरात सुंदर गोलंदाजीचं प्रात्यक्षिक दाखवताना पाहायला मिळाले. आणि ओव्हर संपली रोहन खरातची. नन्ना मुन्ना जादूगर आला आणि विकेटही घेऊन गेला 2 आणि केवळ 2 धावा खर्च केल्यात रोहन खरातने. आता पाहिलं तर मॅच जिंकण्यासाठी शेवटचे 6 बॉल बाकी आहेत आणि मॅच जिंकण्यासाठी 26 ची आवश्यकता. चला एक विनंती असेल मॅच सुरू करायची आहे. 1 तास आणि जवळपास 15 मिनिटे झालेली आहेत. ही मॅच सुरू आहे 5 ओव्हरची. शेवटचं षटक. पहिला बॉल बॅटच्या पट्ट्यात काही प्रॉपर आलेला नाहीये. 25 रनची आवश्यकता अजूनही. 5 बॉल 25.
सितेज 11 एका बाजूला आपला पहिला मित्र, दुसऱ्या बाजूला हमराज मृत्युंजय. यावेळेला उसळी होती बॉलला, पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न केलाय अनुरागने, मात्र चांगलं क्षेत्ररक्षण तिकडे केलंय. आता मात्र शेवटचे 4 बॉल आणि 24 रनची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. म्हणजे प्रत्येक बॉलवर षटकार मारावा लागेल आणि त्यासाठी राजू पाटे. चार बॉल 24. आणखीन एक बॉल मात्र चांगला इकडे येताना पाहायला मिळतोय. 3 बॉल 24. मॅच औपचारिकतेकडे निघालेली आहे. श्रीतेज विजयाच्या दिशेने वाटचाल करते. काही चमत्कार मात्र या ठिकाणी होतो का ते पाहावं लागेल. यावेळेला स्ट्रोक खेळलाय. षटकार ना, अपन खुद डालेंगे, उनको भी डालना मत, अपन नहीं डालेंगे. गरज आहे षटकाराची. आणि आता केवळ औपचारिकता या मॅचची. श्रीतेज 11 विजयाच्या दिशेने वाटचाल करते.